काय बघताय मंडळी? खीर बघताय ना? तर हो, आज पितृपक्ष स्पेशल मी आज तांदळाची खीर बनवत आहे. तर सर्वांच्याच घरी, मोस्टली सर्वांच्या घरी पितृपक्ष अमावस्या असेल तर तांदळाची खीर ही पानावर असते. म्हणजे आपल्या घरात जे पण बुजुर्ग लोक मरण पावलेले आहेत त्यांच्या स्पेशल पानामध्ये ही खीर करतातच करतात. तर ती कशी करतात तर स्पेशल आहे बरं का. तर चला स्टार्ट करूया. मी घेणार आहे इथे बासमती तांदूळ. तर या खिरेला बासमती तांदूळच हवे, कुठलाही तांदूळ घेऊ नका, कारण प्रत्येक गोष्टीची ना एक वेगळी चव असते. त्यामुळे बासमती तांदूळ या खिरेसाठी स्पेशल असतो. इथे स्वच्छ अशा पाण्याने धुवून घेऊया. बासमती तांदूळ म्हणजे कुठला तर लॉंग राईस असते ना, तो घ्या आणि स्वच्छ पाण्याने 2 ते 3 पाण्याने धुवून घ्या. तर टॉस चालला जाईल आणि मस्त धुतल्यानंतर याला 15 ते 20 मिनिट झाकून ठेवूया. आणि आता पुढली प्रोसेस करू. त्याआधी घेतला आहे काजू, त्यानंतर पिस्ता, त्यानंतर बादाम आणि वेलची. वेलची तर हवीच. तर हे बघा, हे सर्व कट करून घेतलंय. चारही गोष्टी तुम्हाला दिसत असेल. आणि आता पुढे जाऊया. तर पुढे काय केलं, 1 चम्मच तूप घातलं. गरम करून घेतली होती कढई आणि 1 चम्मच तूप घातलंय इथे. त्याआधी ना कढाईमध्ये जर करत असाल तर स्वच्छ धुवून घ्या, गरम पाण्याने धुवून घ्या आणि मगच वापरा. तर इथे काजू, पिस्ता, बादाम तिन्ही गोष्टी आपण मस्त खरपूस भाजून घेऊया. खूप वेळ नाही, पण याचा जो कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घेऊया खरपूस खरपूस छान असं. याचा सुगंध पण मस्त येतो. आणि भाजल्यानंतर याला एका परातीमध्ये मस्त काढून घेऊया. त्यानंतर काय करूया, दुसऱ्या इथे हे बघा खरपूस भाजले गेलेले आहे आणि आता काढून घेऊया. हा, हे भाजल्यानंतर हेच तूप इथे तांदूळ भाजण्यासाठी आपण बिलकुल वापरणार नाही आहोत. तर पुन्हा मी कढई स्वच्छ धुवून घेणार आहे. एवढंसं तूप राहिलेलं आहे ते बाजूला काढून घेऊया. आणि बघा, पुन्हा मी तूप घातलं कढईमध्ये आणि तांदूळ आहे ना भाजून घेऊया. नाहीतर काय होते ना, ड्रायफ्रूटचा काळेपणा याच्यामध्ये यायला लागतो. मस्त असे तांदूळ भाजून घेऊया, जे आपण 15 ते 20 मिनिट धुतले होते. हे बघा, मस्त भाजून घ्या. भाजताना तुम्हाला दिसेल मी कसे भाजले आहेत, म्हणजे कुठपर्यंत याला कसे भाजलेले आहे. बरेच जण काय करतात, तांदूळ हे मिक्सरमधून वाटून घेतात आणि मग खीर करतात. पण तसे न करता या पद्धतीने जर केले ना, तर तुम्हाला 100% सांगते की ही खीर एकदम छान होते. कारण तांदूळ खरपूस भाजले जाते, दूध त्याच्यामध्ये परफेक्ट जाते. 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे, तांदूळ भाजले गेलेले आहे मस्त. आणि थोडं थोडं दूध टाकूया आपण, कारण बुबुडे यायला चालू झाले होते. आणि पूर्ण दूध मी इथे टाकून घेतलेलं आहे. दूध पण मी आधी गरम करून घेतलं होतं. छान 1-2 उकळी येऊ दिल्या होत्या आणि मग इथे वापरत आहे. म्हणजे काय होते, दूध जर फुटणार असेल तर यामध्ये फुटणार नाही, ते आधीच फुटून हे होईल, बेकार होईल. नाहीतर खीर बेकार होईल. हे बघा, छान अशी दूध टाकल्यानंतर, तांदूळ टाकल्यानंतर याला 10 मिनिटं मीडियम टू लो आचेवर मस्त शिजू द्या. हे बघा, शिजत आहे ती. छान असे बुबुडे आले. मीडियम टू लो आचेवरच माझी गॅस आहे, पण मस्त असे बुबुडे येत आहे. दूध आटायला सुरुवात झाली आहे. तांदूळ शिजायला पण सुरुवात झाली आहे. कमीत कमी 30% तांदूळ 10 मिनिटांमध्ये शिजून होतात, कारण बासमती राईस आहे. बासमती राईस शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. आता 1/4 कप मी इथे साखर घातली आहे. 1.5 लिटरला 1/4 कप साखर खूप जास्त आहे आणि व्यवस्थित प्रमाण आहे हे. 4 टेबलस्पून 1/4 कप. आणि थोडे केसरचे धागे भिजू घातले होते दुधामध्ये आणि ते सुद्धा घातले. केसरचे धागे बिलकुल ऑप्शनल आहे. आणि इथे घातले आहे मस्त वेलची पूड. वेलची पूड जितकी जास्त घालाल तितका छान टेस्ट लागतो. आता भाजलेले ड्रायफ्रूट सुद्धा घालून घेऊया. तुम्ही बघत असाल की दूध ना आटत आटत कमी कमी होत चाललं आहे. हे बघा, जर तुम्हाला असं वाटेल की खूप खीर घट्ट होत आहे, तर नंतर तुम्ही गरम करून दूध सोडू शकता. काहीही प्रॉब्लेम होत नाही, त्याला टेस्टमध्ये बिलकुल फरक पडत नाही. कमीत कमी अर्धा तास झाल्यानंतर बघा, इथे खीर मस्त घट्ट अशी झालेली आहे. आम्हाला घट्ट आवडते. तुम्ही 1.5 लिटर ऐवजी 2 लिटर दूध सुद्धा वापरू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. हे बघा, मस्त झालेली आहे. एक अर्धा तास मीडियम टू लो आचेवर एक अर्धा तास शिजवली आणि खीर झाली आहे मस्त अशी रेडी. तर हेमा कुकिंग क्रिएशनला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ही परफेक्ट रेसिपी आहे तांदळाच्या खीरची. करून बघा, मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण ही खूप जास्त चविष्ट होते. आणि माझ्या फेसबुक पेजला सुद्धा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.
भेटूया नंतरच्या रेसिपीसोबत.